नमस्कार. काही कविता असतात ना, त्या निव्वळ शब्द नसतात. त्या असतात भावनांचा एक अखंड झरा. आणि कुसुमाग्रजांची माय मराठी ही अगदी तशीच एक कविता आहे. ही आहे एका भाषेवरच्या अथांग प्रेमाची आणि भक्तीची एक अजरामर गाथा. चला तर मग या कवितेच्या खोलवर जाऊया आणि तिच्या प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊया. अहो, कवितेची सुरुवातच बघा ना, किती जबरदस्त आहे. एका थेट प्रतिज्ञेने होते. कवी आपलं सर्वस्व म्हणजे तन, मन आणि धन सगळं काही मराठीच्या चरणी अर्पण करत आहेत. ही फक्त एक भावनिक घोषणा नाहीये, तर हे त्यांच्या आणि त्यांच्या मातृभाषेमधल्या अतूट नात्याचं पहिलं वचन आहे. ह्या कवितेचा खरा गाभा तिचं हृदय आहे, ते म्हणजे मराठीला माय मानण्यात. कवीसाठी ही केवळ बोलण्याची भाषा नाही, तर एक जिवंत प्रेमळ आई आहे. आणि ह्याच नात्यातून कवितेतील प्रत्येक भावना उगम पावते. तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राह्यले. या ओळीतून कवी काय सांगतात बघा. ते असं म्हणत नाहीयेत की मी फक्त तुझा वापर करतो. नाही, ते तर तिच्या अस्तित्वात पूर्णपणे विरघळून गेले आहेत. तिचंच नाव, तिचंच घर हेच आता त्यांचं संपूर्ण जग बनलं आहे. आणि हे विरघळून जाणं, हे नातं, ते किती खोल आहे हे आपल्याला कवितेच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या संकल्पनेतून कळतं. आणि ती संकल्पना आहे संपूर्ण समर्पणाची. ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नाहीये, तर एक शपथ आहे जी कृतीत उतरवलेली आहे. तनमन धन हा शब्द इथे खूप महत्त्वाचा आहे. याचा अर्थ फक्त शरीर, मन आणि पैसा असा नाही, तर त्याही पलीकडे जाऊन शारीरिक कष्ट, बौद्धिक विचार, भौतिक संपत्ती, थोडक्यात काय तर आपलं अख्खं अस्तित्वच त्यांनी मराठीला अर्पण केलंय. आणि हे समर्पण इतकं मनापासून आहे की मराठीसाठी घेतलेल्या कष्टांमध्ये सुद्धा कवीला एक प्रकारचा गोडवा जाणवतोय. किती सुंदर कल्पना आहे ही. तिच्या सहवासात जो विसावा मिळतो ना, तो अगदी तसाच आहे जसा एखाद्या लहान मुलाला आपल्या आईच्या कुशीत, तिच्या अंगाईत मिळतो. आता इथून पुढे कवी आपल्याला सांगतायत की मराठी ही फक्त एक भाषा नाहीये, त्यांच्यासाठी ते एक संपूर्ण जिवंत असं विश्व आहे. म्हणजे अक्षरं आणि शब्दांच्याही पलीकडे जाऊन ते तिला एक चैतन्यमय रूप देतात. कवी या भाषेला निसर्गाशी जोडतात बघा ना. तिचे झरे, तिची पाखरं, तिचा तो सुगंध आणि तिची माणसं, या सगळ्यांमधनं ते एक असं चित्र उभं करतात जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो, अनुभवू शकतो. आणि हे प्रेम किती निरपेक्ष आहे हे तर यातून स्पष्टच दिसतं. कवीला तिचा फक्त आनंद किंवा गोडवा नकोय, नाही, तर तिचा रागही तितकाच प्रिय आहे. खरं प्रेम हे असंच असतं नाही का, जिथे आपण प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक रूपाचा स्वीकार करतो. ही ओळ तर इतकी सुंदर आहे, ती या नात्याचे दोन वेगवेगळे पैलू दाखवते. एका बाजूला आईच्या कुशीत लोळण्याचं, बागडण्याचं ते निरागस सुख आहे, तर दुसऱ्या बाजूला तिच्याच पंखांखाली, तिच्याच आभाळात उंच भरारी घेण्याचं स्वातंत्र्य सुद्धा आहे. म्हणजे संरक्षण आणि स्वातंत्र्य दोन्ही एकाच ठिकाणी. या नात्याचा अजून एक सुंदर पैलू म्हणजे कवीची दुहेरी भूमिका. म्हणजे बघा, एकाच वेळी ते मराठीचे एक विनम्र शिष्य आहेत आणि त्याच वेळी तिच्या प्रेरणेतून नवनिर्मिती करणारे एक प्रतिभावंत कवी सुद्धा आहेत. ते तिच्याकडे मार्गदर्शनाची विनंती करतात. दाखव मजला रीत तुझी. त्यांना तिची जगण्याची पद्धत शिकायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय शिकायचंय, तर जे ओठी ते पोटी असण्याची वृत्ती. म्हणजे मनात आणि बोलण्यात जो प्रामाणिकपणा असतो ना, तो त्यांना हवाय. आता बघा, एकीकडे ते शिकतायत आणि दुसरीकडे ते आपल्या माय मराठीसाठी शब्दांची एक मोहनमाला गुंफत आहेत. आणि या माळेतला प्रत्येक शब्द कसा आहे, त्याचा अर्थ उत्सव साजरा करण्यासारखा आहे. त्याचा सुगंध लाजाळू आहे आणि त्याचे रंग तर अक्षरशः नवल वाटावं असे आहेत. एका कवीने आपल्या मातृभाषेला दिलेली ही सगळ्यात सुंदर भेटच आहे. आणि आता कविता आपल्या परमोच्च बिंदूवर पोचतेय, जिथे कवी आपलं अंतिम ध्येय सांगतात. हे ध्येय प्रेम आणि समर्पणाच्याही पलीकडचं आहे. ही आहे एकरूप होण्याची तीव्र इच्छा. तर मग काय असेल कवींचं अंतिम ध्येय? त्यांचं सर्वोच्च स्वप्न काय असेल? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतंय कवितेच्या शेवटच्या आणि सगळ्यात शक्तिशाली ओळींमध्ये. याची सुरुवात होते एका अत्यंत प्रभावी रूपकातून. कवी स्वतःला एक वात समजतात जी मराठीच्या वैभवासाठी, तिच्या प्रकाशासाठी स्वतःला जळवून घेत आहे, झिजवत आहे. आणि ही एकरूप होण्याची प्रक्रिया
ती हळूहळू घडतीये, क्षणाक्षणाने. हे समर्पण इतकं संपूर्ण आहे की त्यांच्या अस्तित्वाचा प्रत्येक कण कणाकणाने त्यात सामील होतोय. आणि शेवटी ते त्या अंतिम सत्यापर्यंत पोहोचतात, स्वतःचं वेगळं अस्तित्व पूर्णपणे संपवून कवीचं मी पण नाहीसं होऊन ते पूर्णपणे मराठीमय होतात. किती सुंदर विचार आहे हा. कारण प्रेमाची सर्वोच्च अभिव्यक्ती हीच असते, एकरूप होणं, जिथे तू आणि मी हा भेदच शिल्लक राहत नाही. कुसुमाग्रजांनी या कवितेतून नेमकी हीच एकरूपता साधली आहे. ही कविता ऐकल्यावर प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो की आपल्या मातृभाषेशी आपलं नातं कसं आहे. ते फक्त कामापुरतं, गरजेपुरतं आहे की त्यातही कुसुमाग्रजांसारखं प्रेम, भक्ती आणि एकरूप होण्याची तळमळ कुठेतरी दडलेली आहे. विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?